हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। उद्धव ठाकरेंनी घेतली राज ठाकरेंची भेट। महापालिका निवडणुकीतील युतीबाबत दोघांमध्ये तब्बल 2.5 तास खलबतं। 2 ऑक्टोबरला दसरा मेळाव्यात युतीची घोषणा। मनसेच्या सगळ्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी पालिका निवडणुकीबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता। ओबीसी उपसमितीच्या बैठकीत छगन भुजबळ आक्रमक। भुजबळांनी आक्षेप घेतल्यानंतर जीआरचे 2दा वाचन। बैठक संपल्यानंतर नाराज भुजबळ नाशिकला रवाना। बारामतीत ओबीसी एल्गार मोर्चा काढल्याप्रकरणी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसह 14 जणांवर गुन्हा। मोर्चाला परवानगी नसताना सुद्धा काढला मोर्चा। बिहारनंतर देशभरात एसआयआर राबवण्यात येणार। 30 सप्टेंबरपर्यंत एसआयआरची तयारी पूर्ण करा। केंद्रीय निवडणूक आयोगाचे सगळ्या राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निर्देश। बीडच्या माजी उपसरपंचाची कला केंद्रातील नर्तिकेच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या। घातपात असल्याचा नातेवाईकांचा आरोप। नर्तिकेला 3 दिवसांची पोलीस कोठडी। मुंबईतील नेव्ही नगरमधील रायफल चोरी आणि काडतूस चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आलंय। तेलंगणातून 2 आरोपींना अटक। इगतपुरीतील रेन फॉरेस्ट हॉटेलवरील सीबीआयच्या छाप्यात बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश। 4 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा अर्थपूर्ण आशीर्वाद असल्याचा संशय। संशयितांची सीबीआय चौकशी होणार। सुशीला कार्की या नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान होण्याची शक्यता। कार्की नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश। आणि नेपाळनंतर आता फ्रान्समध्येही हिंसाचार उफाळला। पगार आणि पेन्शनला कात्री लागल्यानं संतप्त झालेले नागरिक रस्त्यावर। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। उर्वरित बातम्या पाहूयात। बीडमध्ये बंजारा समाजानं 15 सप्टेंबरला आंदोलनाची हाक दिलेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केलं जाणार आहे। एसटी प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे। जिल्हाभरातून बंजारा समाज आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। बीडच्या मोठेवाडी गावातील नागरिकांनी धरणे आंदोलन केलं। अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी 50,000ची मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान अतिवृष्टीची नोंद न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। वाशिमच्या तहसील कार्यालयासमोर महाविकास आघाडीनं ठिय्या आंदोलन केलं। आंदोलनातून महाविकास आघाडीनं जनसुरक्षा कायद्याला विरोध केलेला आहे। तातडीनं जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। यवतमाळमध्ये बंजारा समाजानं आंदोलन केलं। एसटी प्रवर्गातून आंदोलन करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येनं बंजारा समाजाच्या नागरिकांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता। आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज एकवटला। बीडमध्ये गेल्या 2 दिवसांपासून महसूल कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे। यामुळे कामं खोळंबल्यानं सर्वसामान्य नागरिकांना नाहक अडचण सहन करावी लागते। हिंगोलीच्या औंढा नागनाथ शहरात परभणीकडे जाणाऱ्या महामार्गावर ओबीसी समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलं। मराठा आरक्षणाबाबतचा जीआर रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। बंजारा समाजाला भटके विमुक्त प्रवर्गातून काढून आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करून घ्यावं या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील हदगाव इथे मोर्चा काढण्यात आला। तात्काळ याबाबत सरकारनं निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजानं आंदोलन केलं। एसटी प्रवर्गातून आंदोलन देण्याची मागणी करण्यात आली आहे। तर बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। मनमाडमध्ये प्रहार संघटनेच्या नेतृत्वात पंचायत समितीसमोर मोर्चा काढण्यात आला। कांद्याच्या दरात घसरण झाली आणि यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। यावेळी शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांच्या दालनात कांदे ओतून विरोध केला।
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं. आंदोलनातून जनसुरक्षा कायद्याला विरोध करण्यात आला. तातडीनं जनसुरक्षा कायदा मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अकोल्यात आदिवासी समाजानं आंदोलन केलं. बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं. आंदोलनामधून जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. वर्धा शहरात जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. तातडीनं जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. जनसुरक्षा विधेयकाविरोधात जनसुरक्षा संघर्ष समितीचं राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. मुंबईतील शिवाजी पार्कात जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं असून यात शिवसेना उबाठाचा सक्रिय सहभाग आहे. जनसुरक्षा कायद्याविरोधात सोलापुरात मोर्चा काढण्यात आला. महाविकास आघाडीच्या वतीनं सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते पूनम गेटपर्यंत हा मोर्चा काढत जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याची मागणी करण्यात आली. जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडी एकवटली. चिपळूण विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत महाविकास आघाडीकडून कायद्याला विरोध दर्शवण्यात आला. डहाणूमध्ये जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तातडीनं कायदा मागे घेण्याची मागणी केली. दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बुलढाण्यात महाविकास आघाडीनं जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन केलं. जनसुरक्षा कायदा तातडीनं मागे घेण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. बदलापुरात रिक्षा चालकानं मुजरी केली आहे. एका कार चालकावर दगडानं हल्ला केला तर चाकू हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तातडीनं रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी करण्यात आली. मुंबईतील गोरेगाव पश्चिममधील जवाहरनगर येथील शालिमार मिरेकल बिल्डिंगला भीषण आग लागली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये परराज्यातून काम करण्यासाठी आलेल्या कामगारांचे मोबाईल चोरून नेणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली. कारवाईमध्ये 1,05,000 किमतीचे 8 मोबाईल जप्त करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान अपघात झाला. डीजेच्या वाहनाचा ब्रेक फेल झाल्यानं ढोल ताशा पथकातील 4 ते 5 जणांना या वाहनानं चिरडलं. यामध्ये 21 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वर्ध्यातील गणेश नगरात शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागली. या आगीमध्ये घरगुती साहित्य जळून खाक झालं. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं. कापसावरील आयात शुल्क हटवल्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे देशांतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर दर घसरण्याचं संकट निर्माण झालेलं आहे. त्यातच सीसीआयच्या निविदा प्रक्रियेतील जाचक अटींविरोधात देशभरातील 4,000 जिनर्सपैकी 98% जिनर्सनं बहिष्कार टाकलाय आणि यामुळे कापसाची कोंडी होण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नांदेडमधील सामाजिक कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्तानं पत्र लिहिलंय. लक्ष्मीकांत कदम असं या सामाजिक कार्यकर्त्याचं नाव असून कर्जमाफीची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय. 2,589 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झालंय. 4,33,25,450 रुपयांच्या आर्थिक मदतीसाठी अहवाल पाठवण्यात आलाय. मावळच्या वडगाव परिसरात एका विद्यार्थिनीला शाळेतून घरी सोडल्याच्या कारणावरून वाद झाला. यामध्ये एका तरुणावर गोळीबार करण्यात आलाय. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जालन्यामध्ये वाहतूक पोलिसांनी तब्बल 30 अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई केलेली आहे. पोलिसांनी पालकांना बोलावून वाहन चालवण्याबाबत समज दिली. यापुढे वाहन चालवायला दिल्यास कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिलाय. धाराशिवच्या उमरगा ते सोलापूर महामार्गावर रुग्णवाहिकेने पेट घेतला. आगीमध्ये रुग्णवाहिका जळून खाक झाली. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नागपूरच्या दही बाजारातून 4,431 किलो दही जप्त करण्यात आलंय. अन्न आणि औषध प्रशासन विभागानं ही कारवाई केलेली आहे आणि दही वाहतुकीसाठी आवश्यक परवाना नसल्याचं समोर आलंय. तर वाहतूक करताना पॅकिंगमध्ये नियमांचं उल्लंघन झाल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. जळगावमध्ये पाटबंधारे विभागाला ठाकरेंच्या शिवसेनेनं निवेदन दिलेलं आहे. गिरणा धरणाचं पाणी नदीमध्ये न सोडता कालव्यात सोडण्याची मागणी केली आहे. दरम्यान अधिकाऱ्यांनी कालव्यात पाणी सोडण्याचं आश्वासन दिलं. जळगावमध्ये सोन्याच्या दरात गेल्या 8 दिवसात 4,000 रुपयांनी वाढ झाली आहे. जीएसटी विना 24 कॅरेट सोन्याचे दर हे 1,09,700 रुपयांवर तर जीएसटीसह 1,13,000 रुपयांवर पोहोचले.
पुण्याच्या रांजण गावातील महागणपती मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. दरम्यान मंदिराच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. भाविकांसाठी प्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली. रायगडमध्ये संकष्टी चतुर्थीनिमित्त ठिकरुळ नाक्यावर शिवाजी महाराजांच्या युनेस्कोच्या जागतिक यादीतील 12 किल्ले साकारलेले आहेत. दरम्यान देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. ऑनलाईन रमी गेममध्ये पैशाची उधळण केल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या 2 मित्रांनी दागिने चोरण्याचा कट रचला. महिलेच्या अंगावरील दागिने चोरताना प्रतिकार करणाऱ्या वृद्ध महिलेची हत्या करणाऱ्या अभिजित पाटील आणि कपिल पातळे या दोघांना अटक करण्यात आली. जळगावच्या रुईखेडा गावात शेतीकाम करताना विद्युत शॉक लागून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. एकनाथ कांदले असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. सरकारी नोकरीचा आमिष दाखवून तरुणांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. राहुल तायडे या तरुणाची लॉरेन्स हेनरी त्याची पत्नी आणि इतर साथीदारांनी 9,50,000ची फसवणूक केली. मावळच्या वडगाव परिसरात एका विद्यार्थिनीला शाळेतून घरी सोडल्याच्या कारणावरून वाद झाला. यामध्ये एका तरुणावर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. जालन्यामध्ये वाहतूक पोलिसांनी तब्बल 30 अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई केलेली आहे. पोलिसांनी पालकांना बोलावून वाहन चालवण्याबाबत समज दिली. यापुढे वाहन चालवायला दिल्यास कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. धाराशिवच्या उमरगा ते सोलापूर महामार्गावर रुग्णवाहिकेनं पेट घेतला. आगीमध्ये रुग्णवाहिका जळून खाक झाली. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. 12 सप्टेंबर रोजी सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात 12 सप्टेंबरला सकाळी 10:05 शपथविधी पार पडणार आहे. आतापर्यंत घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या तुम्ही माझ्यासह पाहिल्यानंतर